उभा करू. आजची सकाळ जरा माझी लवकरच झाली होती. आज होती वटपौर्णिमा आणि काही सण असला की माझा डोळ्याला डोळाच लागत नाही. सकाळी एकदम पहाटेच उठले होते कारण आज सकाळचं मुहूर्त होतं म्हणून मला सुद्धा लवकर वटपौर्णिमेला जायचं होतं. छान अशी मेहंदी रंगली होती, बघून एकदम मला छान वाटते. बाहेरचं वातावरण काहीच असं होतं, असं वाटत होतं की आता पाऊस येतो की काय काय माहीत आपण जाईपर्यंत. त्याच्यानंतर मी किचन वगैरे आवरायला घेतलं होतं. बरेचसं किचन वगैरे रात्रीचं आवरून वगैरे ठेवलं होतं. काही भांडे वगैरे होते ते पण घासून घेतले. त्याच्यानंतर देवला दूध वगैरे द्यायला घेतलं आणि आवरता आवरता असं वाटत होतं की आता पाऊस येतो की काय काय माहीत, आवरावं की नाही काय माहीत. त्याच्यानंतर इथं साडी कोणची घालू हा प्रश्न मोठा होता, कारण यावेळेस काही साडी आणली नव्हती. त्याच्यामुळं घरातली चूज करायची होती. या 2 साड्या मी काढून ठेवल्या होत्या आणि कोणची घालू समजत नव्हतं. त्याच्यानंतर धन्याला विचारल्यानंतर ही साडी माझी चूज झाली होती. आंघोळ वगैरे झाल्यानंतर घरातलं आवरून वगैरे घेतलं आणि माझं आवरायला घेतलं. ही साडी तशी सुंदर दिसते. मागच्या गुढीपाडव्याला मी घातली होती, खूप जास्त आवडली होती मला. पण यावेळेस मग मी वन साईड पदर लावायचं ठरवलं. हेअरस्टाईल सकाळी सकाळी काय करावं ठरतच नाही लवकर खरं तर मला. आणि मी नेहमीच माझं अशी काही गडबड होती की मला डोकं विचारायला टाईमच भेटत नाही. मग कसं बसं तसं डोकं आवरून घेतलं आणि तर पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं. फुलं वगैरे संध्याकाळीच आणले होते, वस्त्र आणि वाती ते सुद्धा मी संध्याकाळीच बनवून ठेवलं होतं आणि सकाळी फक्त ताट भरायचं ठेवलं होतं. त्याच्यानंतर ताट वगैरे भरून ठेवलं आणि आपले जे नेहमीचे कामं असतात, मुलांना दूध देणं वगैरे, कारण देऊला आज घरी ठेवून जाणार होते. तेवढ्यात ह्यांनीसुद्धा उठले होते कारण मला ह्यांच्यासोबतच जायचं होतं. एवढ्या लवकर तर काही मला सोबत कोणी भेटणार नव्हतं. आणि मग काय सकाळचं आवरून घेतलं आणि ह्यांना पण आवरायला सांगितलं. ताटामध्ये भिजत घातलेली डाळ, साखर, आंबा हे सगळं घेतलं होतं. आज काय वडा वगैरे बनवले नव्हते, एवढं सकाळी जायचं होतं तर वडा वगैरे काही केलं नव्हतं कारण मुलांना घरी ठेवून जाणार होते आणि लवकर पूजा करून येणार होते त्याच्यामुळं. त्याच्यानंतर इथं कुंकाच्या ज्या चिपट्या असतात हळदी कुंकाच्या, त्या मी शक्यतो जास्त कोणाकडे बघत नाही, पण आमच्याकडे पूजाला जाताना हळदी आणि कुंकाच्या चिपट्या अशा बनवून घेतात, तर त्यासुद्धा मी बनवून घेतल्या होत्या आणि मस्तपैकी तर ताट असं रेडी होतं एकदम छान असं. त्याच्यानंतर माझं आवरून घेतलं, ह्यांनी पण आवरून घेतलं होतं आणि मेन म्हणजे माझी नथ वगैरे घालायची राहते नेहमी, तर ते सुद्धा घालून घेतले आणि आम्ही निघालो होतो आता पूजेला जाण्यासाठी. आदल्या दिवशीच वड वगैरे बघून ठेवला होता कारण नेहमी मी मंदिरातल्या वडाला जाते, पण तो वड एकदम छोटासा आहे आणि मला काय आज तिथं जायचं नव्हतं. आणि आम्ही जसंच निघालो तसं पाऊस यायला लागला आणि एकदम वडापाशी गेल्यानंतर पाऊस थोडासा कमी झाला होता. त्याच्यानंतर मी पूजा वगैरे करायला घेतली. माझ्या जाण्याच्या अगोदरच एक लेडीज इथं पूजा करत होती, त्या मात्र राजस्थानच्या होत्या. आता राजस्थानला सुद्धा पूजा करते असं मला माहीत नव्हतं, पण त्या पूजा वगैरे करत होत्या. आता मी थोडंसं साफ वगैरे करून घेतलं. इथं कारण पूजाचं साहित्य जे होतं, वटीचं सामान वगैरे ते ठेवायचं होतं आणि यावेळेसला मी म्हणजे पीस वगैरे मी दरवेळेसच आता न्यायचं जवळजवळ बंदच केलेलं आहे कारण इथं पीस वगैरे गोळा करायला कोणी नसतंय पण इकडं मुंबई साईडला, आणि ते असंच वाऱ्याने उडत जाते. त्याच्यामुळे मी पीस वगैरे काही घेऊन जात नाही आणि वटीचं सामानसुद्धा पॅकिंगच असतं. कधी असं वाटतं हे पण कोणतरी उचलून घेऊन जात असेल, पण असं आपली श्रद्धा असते म्हणून आपण घेऊन जायचं. आणि वटीचं सामान वगैरे मी तिथं ठेवलं, पूजा वगैरे करून घेतली. इतकी सकाळची टाईम होती की सकाळी लोकांनी झाडून वगैरे सुद्धा काढलेलं नव्हतं एवढं लवकर. त्याच्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली.
उभा करू. बघ त्यातून काढू का. इकडे वगैरे पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि एकदम छान अशी पूजा झाली होती, कारण गर्दा वगैरे नव्हता. मी सकाळी गेले असल्यामुळे नंतर खूप गर्दा होणार होता इथं. आणि परत आता वटपौर्णिमा असल्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्या दोघांचे फोटोसुद्धा काढला होता. दरवेळेसच असं कसं वटपौर्णिमेला सोबत असतात आणि सोबत फोटो पण काढतात, पण फेरे वगैरे मारताना मला व्हिडिओ काढायची खूप जास्त इच्छा होती यावेळेस, पण ते काय तसं झालं नाही. त्याच्यानंतर मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन आवरून घेतल्यानंतर मी लास्टला पुरणपोळी बनवते. अगोदर कढी आमटी सगळं करून घेतलं आणि नंतर पुरणपोळी करायला घेतली. अशात माझ्या पुरणपोळ्या काही फुगतच नाहीत. मला खूप कसं तरी वाटते, जरा काय झालं आहे काय माहीत. भिजत पीठसुद्धा ठेवते आणि पुरणसुद्धा बनवते, पण पुरणपोळी नेमकं त्या टायमाला फुगत नाही आणि दुसऱ्या वेळेस करताना फुगते. मग मला कधी कधी वाटतं की अगोदरच पुरण करून ठेवायला पाहिजे की काय माहीत. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेतला आणि शिवम शिवम तिकडे चाललं ना जेवण भजे मिळाले असेल बरं झालं. डब्यात भजे